सद्गुरु कुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सौविज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्ष गणवे महा शक्तिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नित्यज्ञानाश्रयं वन्दे निःश्रेयसविधिं गिरिं येनैव जातं मह्यादि तेनैव इदं जस्सकर्तृकम्। तत्र पृथिव्यादीनि भूतानि चत्वारि तत्त्वानि तेभ्य एव देहाकारणपरिणतेभ्यः पिण्वादिभ्यः मदशक्तिवत् चैतन्यमुपजायते विनष्टेषु तत्सु स्वयं विनश्यति। तच्चैतन्य विशिष्ट देह एवात्मा देहातिरिक्ते आत्मनि प्रमाणाभावात् प्रत्यक्ष एक प्रमाणवादितया अनुमानादेहे अनंगीकारेण प्रामाण्याभावात् चार्वाकांच्या मताचा काही आपण विचार करीत आहोत। चार प्रकारची महाभूत मानून त्या पृथ्वी आप तेज आणि वायू या चार असणाऱ्या महाभूतांचा जगत हा एक परिणाम मानला आणि त्याच असणाऱ्या महाभूतांच्या संबंधाने देहाकार हाही त्यांचाच परिणाम आहे वा देहही त्याच असलेल्या चार महाभूतांपासून निर्मित झाला आहे असं मानून त्या देहाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी वा जीवाच्या ठिकाणी जी चेतनता प्रतीतीला येते वा प्रतीयमान आहे त्या असणाऱ्या चैतन्याचा वा चेतनतेचा विचार करीत असताना सुद्धा या असणाऱ्या चारही महाभूतांच्या एकत्रीकरणाचा वा एका ठिकाणी ते आले मिसळले त्याचा हा परिणाम आहे ही गोष्ट मान्य केली गेली। म्हणजेच काय आहे तर चार असणाऱ्या महाभूतांचा ज्यावेळी संबंध येतो त्या असणाऱ्या संबंधातून जड असणाऱ्या या महाभूतांच्या संबंधातून चेतनरूप असणाऱ्या जीवाची उत्पत्ती कशी होते याची संगती लावावयाचा सगळा प्रयत्न चारवा करीत आहेत। आपत्ती एक येते की जड असणाऱ्या कारणांपासून चेतनरूप असणारं कार्य ते कोणत्या पद्धतीत सिद्ध होईल होणार नाही। तंतू एकत्रित केले आणि निर्माण होणारा जो पट आहे तो पट कोणत्याही पद्धतीने वा कोणत्याही दृष्टीने कोणत्याही आशयाने प्रतीयमान जरी असला तरी तो चेतन या अवस्थेला कधीही प्राप्त होऊ शकत नाही। तंतू जोडले आणि पट बोलू लागला अशा पद्धतीचा अनुभव केव्हाही कोणालाही कधीही आलेला नाही। अर्थात ही अडचण अशी निर्माण होते की महाभूतांचा परिणाम जर देह असा ठरतो देहाकार परिणाम चार असणारे ज्या महाभूतांचा चार्वाकाप्रमाणे जर ठरतो तर त्या असणाऱ्या देहाच्या ठिकाणी सुद्धा जडत्वाची कल्पना जशाला तशी असली पाहिजे। कशी असली पाहिजे कारणाप्रमाणे असली पाहिजे। पृथ्वी जड आहे आप जड आहे तेज जड आहे वायू जड आहे। जड आहे याचा अर्थ चेतना विहीनता क्रिया विहीनता यांच्या ठिकाणी स्वाभाविकतेने आहे त्यामुळे यांना जडत्वाचा विचार करता येतो। वायू हलताना दिसतो म्हणजे क्रियावान आहे असं मानता येणार नाही। स्वाभाविकतेने क्रिया त्याच्या ठिकाणी आहे का स्वतःहून तो क्रिया करतो का होत नाही। जल हलताना दिसतं वरून खाली ते जल येतं म्हणजे क्रिया दिसते म्हणजे जलाच्या ठिकाणी चेतनता समजायची का चेतनता जलाच्या ठिकाणी आपल्याला समजता येत नाही। स्वभावच त्याचा तो जड आहे। व्यक्तीच्या ठिकाणी असणारी चेतनता वा जीवाच्या ठिकाणी असणारी चेतनता त्या चेतनतेचा विचार जर केला तर त्या असणाऱ्या चेतनतेचा प्रकार असा समजून घ्या। स्वभाव त्या चेतनतेचा असा आहे की मी आत्ता क्रिया करावयाची ठरवतो त्यावेळी मी क्रिया करतो क्रिया करावयाची नाही ठरवत त्यावेळी क्रियाविहीन मी असा होतो। चेतनता ही अशी
क्रियेवर अवलंबून आहे असं दिसतं, वाटतं, पण ती असणारी समस्त चेतनता वा ती क्रिया या असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी निर्माणच झाली कशी? चार्वाक त्याचं उत्तर देत असताना असं म्हणतात की या महाभूतांचा तो परिणाम आहे. पण महाभूत जर जड आहे तर जडापासून, त्या कारणापासून जे कार्य उत्पन्न होतं ते कार्य जडाहून विलक्षण स्वभावाचं आणि विरुद्ध अशा अर्थाचं कसं काय निर्माण होत असेल? उदाहरण देतात. ते म्हणतात असंच होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्यापासून जो देहाकार परिणाम झाला त्या असलेल्या एकत्रीकरणाचा परिणाम चैतन्याचा जन्म होणं हा आहे. हे असं कसं काय होतं? उदाहरण त्यांनी दिलं. किणवा दिठ्ठा मद शक्तिवत. मद वा मादक द्रव्य की जे मद उत्पन्न करणारे, मादक शक्ती उत्पन्न करणारे द्रव्य, त्या असणाऱ्या द्रव्यांची जी मूल अवस्था आहे ते धान्य वगैरे यांच्या ठिकाणी मदशक्ती असते का? मदशक्ती नाही. काही प्रक्रिया त्याच्यावर निर्माण झाली, मदशक्ती त्यांच्यातूनच प्राप्त होते का? होत नाही. प्राप्त होते. स्वच्छ उदाहरण यांनी काय दिले याच्या ठिकाणी की अन्नापासून निर्माण होणार जी मद्य वा जी दारू आहे त्या दारूच्या ठिकाणी, त्या मद्याच्या ठिकाणी जी मादकता निर्माण झाली ती मादकता, त्याची असलेली जी कारणं, ही द्रव्य त्यांच्या ठिकाणी दिसते का? दिसत नाही. पानाच्या ठिकाणी वा पानाचे जे द्रव्य त्या असणाऱ्या द्रव्याच्या ठिकाणी लालपणा कोणता आहे? कुठून आहे? कुठूनच लालपणा दिसत नाही. परंतु त्या पानाच्या असलेल्या द्रव्याचं एकत्रीकरण केलं गेलं, चरवण केलं गेलं, कुठलं त्याला की लालपणा प्राप्त होतो का? होत नाही. तो जसा प्राप्त होतो, वैविध्य विलक्षणता जशी जी निर्माण होते, वेगळंच काहीतरी निर्माण होतं, त्या पद्धतीत या चार महाभूतांच्या एकत्रीकरणातून, जड असलेल्या चार महाभूतांच्या एकत्रीकरणातून चैतन्य हे निर्माण होतं, हे असा आम्हाला विचार करता येतो. दुसऱ्या पद्धतीत याचा विचार करा. आधुनिक असलेल्या, पाश्चात्य असलेल्या विद्वानांच्या दृष्टीने या गोष्टीचा विचार करीत असताना ते म्हणतात वायू आहे, एक आहे प्राणवायू म्हणजे त्याला म्हणा ऑक्सिजन, दुसरा आहे हायड्रोजन की जो अग्नीला वाढविण्याचं काम करतो, आणि एक जो आहे तो अग्नीच्या संबंधाने आहे. आणि या दोघांचं एकत्रीकरण झालं की निर्माण होणारा जो पदार्थ आहे, जे तत्व आहे की ज्याला म्हणा पाणी, त्याचं काम काय आहे? जे कार्य आहे पाणी, त्याचं काम काय आहे? अग्नी विजवणं हे त्याचं कार्य. विलक्षणता प्राप्त होते का? होत नाही. विरुद्धता प्राप्त होते का? होत नाही. होते. कारणाच्या संबंधाने त्या असणाऱ्या कार्याच्या ठिकाणी प्राप्त होणारी ही उदाहरणातील विरुद्धता जर लक्षात घेतली तर जड असणाऱ्या या चारही महाभूतांच्या एकत्रीकरणातून चैतन्याचा जन्म होतोय, ही गोष्ट का मान्य करायची नाही? ती गोष्ट मान्य होते. चैतन्याचा उपज तिथे, चैतन्य तिथून निर्माण झालं असं चार्वाकांना म्हणायचंय. आणि असा सगळा हा संवाद चालत असताना वैदिक आणि चार्वाकांच्या मधला हा असा संवाद वैदिकांना सांगत असताना चार्वाक म्हणतात असं चैतन्य आम्ही सांगतो निर्माण होतं, याला प्रमाण तुमचंच आम्ही देतो. वैदिकांना ते सांगतात, प्रमाण देतात, आणि प्रमाण देत असताना बृहदारण्यकोपनिषदातलं प्रमाण देतात. आणि बृहदारण्यकोपनिषदात सुद्धा चैतन्याच्या असणाऱ्या उत्पत्तीच्या संबंधाने एक मंत्र आला, एक श्रुती आली, विज्ञान घन एवैतेभ्यो भूतेभ्यः. चैतन्य जो आहे तो या भूतांपासून निर्माण झाला. समुत्थाय तान्नेवानुविनश्यति सन प्रेत्य संज्ञा स्थिती, त्यांच्या सोबत तो निर्माण होतो. आणि त्या असणाऱ्या महाभूतांच्या संबंधाने ज्यावेळी विनाशाची प्रक्रिया होते त्यावेळी त्यांच्या सोबत हा चैतन्य सुद्धा विनाशाला जातो. त्याला काही कळत नाही, ज्ञान होत नाही, कारण का तो विनाशाला गेला. जर विनाशाला गेला नसता तर त्याच्या संबंधाने आम्हाला ज्ञान आहे ही प्रक्रिया सांगता आली असती. पण त्या असणाऱ्या महाभूतांच्या सोबतच तो निर्माण झाला.
महाभूतांपासूनच तो निर्माण झाला, महाभूतांचा विनाश झाला असता तोही विनाशाला गेला, म्हणून त्याला तशा प्रकारचा आम्हाला विचार करावा लागतो. हे प्रमाण, हे वाक्य सांगितल्यानंतर वैदिकांना काही म्हणता येत नाही. चार्वाकांच्या संबंधाचा असा असलेला हा विचार, चैतन्याच्या संबंधाचा असा हा असलेला विचार उत्पत्ती सांगतो. कोणाची उत्पत्ती सांगितली त्यांनी? चैतन्याची उत्पत्ती सांगितली, चेतनतेची उत्पत्ती सांगितली. कोणापासून सांगितली? कारण काय सांगतायत? देहाकार परिणाम हा चैतन्याच्या उत्पत्तीचं जर कारण ठरतो तर चैतन्य मुख्य ठरला का देहाकार परिणाम मुख्य ठरला? विचार काय? कारणाच्या संबंधाने, कार्याच्या संबंधाने श्रेष्ठतेचा विचार जर करू लागलात तर कारण श्रेष्ठ ठरेल की कार्य श्रेष्ठ ठरेल? व्यापकता कार्याची राहील की कारणाची राहील? उदाहरण देतो. मृत्तिका हे घटाचं कारण आहे, तर मृत्तिका व्यापक ठरते का घट व्यापक ठरतो? एका देशामध्ये घट राहतो, मृत्तिका सर्व देशात राहते. समजा घट फुटला तरी होणार आहे काय? मृत्तिका रूपच होणार. व्यापकता आणि त्या दृष्टीने असणारी श्रेष्ठता ती कोणाच्या संबंधाने तपासली गेली? कारणाच्या संबंधाने ती श्रेष्ठता तपासली जाते. म्हणजे मुख्यतेचा जो सगळा व्यवहार आहे, मुख्यता जी प्राप्त होते, श्रेष्ठता जी प्राप्त होते, ती कोणाला प्राप्त होते? कारणाला ती श्रेष्ठता प्राप्त होत असते. कारणाच्या दृष्टीने त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. उद्देश्य भाव महत्वाचा ठरेल का विधेय भाव महत्वाचा ठरेल? उद्देश्य भाव महत्वाचा ठरणार. उद्देश्य काय? त्या गोष्टीचं चिंतन आपल्याला करावं लागतं. दुसऱ्या दृष्टीने चिंतन करा. मागे आपण एकदा चिंतन करून पुढ्या की ज्यावेळी आपण नैष्कर्मी सिद्धी हा ग्रंथ विचारात घेतो, अन्योन्या भावाचं चिंतन केलं तर अन्योन्या भावाचं स्वरूप काय आहे? अन्याचा अन्य ठिकाणी असणारा अभाव. अन्य एक पदार्थ आहे आणि अजून एक दुसरा कोणता तरी पदार्थ की जो त्याच्याहून भिन्न आहे. घट आणि पट हे दोन पदार्थ समजा. मग घटाच्या ठिकाणी पटाचा अभाव आहे आणि पटाच्या ठिकाणी घटाचा अभाव. अभाव आहे म्हणजे त्याचं अस्तित्व तिथे नाही असा सगळा प्रकार आहे. पण घटाचं आणि पटाचा असा असलेला अन्याचा अन्य ठिकाणी असलेला अभाव जरी असला तरी घटाचा सद्भाव सिद्ध आहे का? सिद्ध नाही. घट म्हणून आहे का? नाही. घटाच्या ठिकाणी पट नसे ना का? हरकत नाही, नसणारच आहे. पण घट म्हणून व्यक्ती उपस्थित आहे का? उपस्थित नाही. घट स्वतंत्र आहे का? स्वतंत्र नाही. माईक म्हणजे साऊंड बॉक्स नाही, हरकत नाही. म्हणजे याचा अभाव त्याच्या ठिकाणी राहिला, पण ती व्यक्ती स्वतंत्र उपस्थित आहे का? नाही. तिचा सद्भाव आहे का? नाही, सद्भाव आहे. मग त्या दृष्टीने विचार करताना जर अभाव या दृष्टीने विचार केला तर त्याच्या ठिकाणी याचा अभाव आहे हा उद्देश ठरतो. म्हणजे अभावाच्या दृष्टीने ज्ञान होतं. भेदाच्या दृष्टीने विचार करायला गेला तर सद्भाव उद्देश ठरतो. म्हणजे त्याचं अस्तित्व निश्चित लक्षात येतं आणि त्याच्या अस्तित्वाच्या सोबत याचा त्या ठिकाणी अभाव आहे असा विधेय भाव लक्षात येतो. म्हणजे त्या असलेल्या उद्देश आणि विधेय भावाचं चिंतन केलं असता उद्देश्यता वा उद्देश्य भाव हा मुख्य ठरला. मग तो अभावाच्या दृष्टीने घेताना अभावाला उद्देश्य केलं तर अभाव दृष्टीने, अभाव प्रकरणाने त्याचं चिंतन होईल. आणि सद्भावाच्या दृष्टीने तोच भाव सांगितला, भेदाचा तोच भाव सांगितला तरी उद्देश्य भाव महत्वाचा असल्या कारणानं उद्देश्यतेमध्ये सद्भावाला आणून ठेवावं लागेल. ज्याचं निर्देशन करायचंय, ज्याचं काही कथन करायचंय तो भाव उद्देश्य, उपदेशित करावा याचा भाग तो भाव उद्देश्य, तो मुख्य ठरेल. बोलण्याचा रोख कोणीकडे असेल विस्तार लाभ होईल. पण एखाद्या पदार्थाचं विश्लेषण करायचे, एखाद्या उतार्याचं विश्लेषण करायचे, एखादा विषय समजून द्यायचा म्हटल्यानंतर विषय उद्देश्य राहील का? विषय उद्देश्य राहणार. विषय उद्देश्य राहील. मुख्यता उद्देशाच्या ठिकाणी आहे ही गोष्ट समजून घेता येते. त्याच पद्धतीत या कार्यकारण असलेल्या परंपरेचा विचार केला तर कारणाच्या ठिकाणी असणारी श्रेष्ठता ही आपल्याला लक्षात घेता येते. म्हणून देहाकार हा जो परिणाम झाला
त्या देहाकार परिणामाचा विचार चैतन्याच्या जन्माच्या सोबत आहे बा, चैतन्याचा जन्म देहाकार परिणाम होतोय त्यात, असं चार्वाकांचं मत आहे. मग देहाकार परिणाम वा देह हा मुख्य ठरेल की चैतन्य मुख्य ठरेल, विचार आहे. याच्यासाठी आपण ह्याचं चिंतन करतो. उत्पत्ती चैतन्याची कुठे झाली? भूतेभ्यः उपनिषद म्हणतं, भूतांपासून, त्याच्यापासून ते उत्पन्न झालं. म्हणजे कारण कोण ठरणार आहे? महाभूत हे कारण ठरणार आहे. आणि महाभूत हे कारण ठरतायत म्हणजे नुसते पृथ्वी, आग, तेज, वायू तर समोर सुद्धा आहेत. मग इथे का चैतन्य दिसत नाही? म्हणजे जिथे पृथ्वी आहे तिथे नदी सुद्धा आहे, तिथे वायू सुद्धा आहे, आणि उष्णता सुद्धा त्या जलाच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या मुळे येते. मग तिथे काय निर्माण होत नाही चैतन्य? सहजी विचार आहे ना, एकत्रीकरण झालेलं नाहीये. म्हणून महाभूतांपासून चैतन्याची निर्मिती होते असं म्हणत असताना सांगायचे काय? देहाकार परिणतेभ्यः. देहाकार परिणामाला तो ज्यावेळी पावतो, व्यवस्थित एकत्रित होतो, विशिष्ट पद्धतीत त्याचं एकत्रीकरण होतं, त्यावेळी तो परिणाम निर्माण होतो वा त्या चैतन्याच्या संबंधाने जन्माची व्यवस्था काहीतरी लावता येते असा विचार चार्वाक आपल्या समोर मांडतात. म्हणजेच काय म्हणायचे? देहाकार परिणतेभ्यः असं म्हणतच असताना त्यांना या दृष्टीचं चिंतन करायचे की देहाकार परिणाम हा चैतन्याच्या जन्मास कारण आहे, तर श्रेष्ठता त्या चैतन्याच्या जन्माच्या संबंधाने, चैतन्याच्या उत्पत्तीच्या संबंधाने येते कुठं? देहाकार परिणामाला येते. म्हणजेच कुठे येते? देहाच्या ठिकाणी येते. म्हणजे जो मुख्य विशेष आहे तो विशेष कोण ठरेल? देह हा विशेष ठरणार. आणि देह जर विशेष झाला तर जे विशिष्टाचं ज्ञान होईल ते विशिष्टाचं होणार ज्ञान विशेषाला धरून असेल का विशेषाला सोडून असेल? उदाहरण देतो. तिथे विचार सागर वगैरे शिकलेली मंडळी असतात वा त्यांनी श्रवण केलं, जीवाचं लक्षण केलं. साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आहे. साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे असं ठरतं तर विशिष्ट आहे, विशिष्टाचं ज्ञान झालं. मग विशिष्टाचं ज्ञान होतंय म्हणजे काय ज्ञान होतंय? विशेषताचं जे ज्ञान होतंय म्हणजे कोणाचं ज्ञान होतंय? विशेषाचं. विशेषणासहित होणार जे ज्ञान ते विशिष्ट ज्ञान असतं असं सूत्र आहे किंवा असा विचार होतो. काळा घोडा आहे असं म्हणत असताना काळा घोडा हे विशिष्ट ज्ञान आहे. विशेष कोण आहे? घोडा. विशेषण काय आहे? काळा रंग. ज्ञान काय झालं? काळा घोडा हे असं विशिष्ट ज्ञान झालं. विशेष महत्वाचा का विशेषण महत्वाचं? व्यवहार विशिष्टतेचा कोणा संबंधाने करता? विशेषणाच्या संबंधाने विशिष्टतेचा व्यवहार करता का विशेषाच्या संबंधाने विशिष्टाचा व्यवहार करता? घोडा काळाच असतो का नेहमी? का पांढराही असतो, पिवळाही असतो, वेगवेगळ्या मिश्रित रंगाचाही असतो? घोडा कसाही असेल. त्यामुळे विशिष्टतेचा जो व्यवहार होतो तो विशिष्टतेचा व्यवहार विशेषाच्या सोबत होतो ना की विशेषणासोबत होतो. विशेषण घेऊन विशेषालाच विशिष्ट केलं जातं हाही प्रकार आहे. पण व्यवहार विशिष्टाचा होईल तो विशेषाला सोडून होणार नाही. तर अनेक प्रकारची विशेषण त्या एका असलेल्या विशेषाला जोडून अनेक प्रकारच्या विशिष्ट व्यवहाराचा सगळा विचार आपल्याला करता येईल असा सगळा विचार आहे. विशिष्टता जर आपल्याला गृहीत धरायची झाली तर काय विशिष्टता आहे स्वतःच्या संबंधाने? अंतःकरण विशिष्ट चैतन्य हा जीव आहे. याच्यामध्ये विशेषण कोण आहे? साभास अंतःकरण किंवा अंतःकरण हे विशेषण. विशेष भाग काय आहे? चैतन्य साक्षी हा विशेष भाग आहे.
आणि बरोबर काय होणार आहे, जीव चैतन्य असा प्रकार होणार. असा जो सगळा प्रकार सांगितला, या सगळ्या असलेल्या प्रकारामध्ये विशेष भाग जो साक्षी चैतन्य, त्याच्या संबंधाने जो विशेषण भाग अंतःकरण जो गौण ठरतो, आणि त्या असलेल्या विशेषणाला धरून त्या जीव चैतन्याची व्याख्या केली जाते. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे विशिष्ट पदाच्या आधी जे पद वापरलं जात ते पद विशेषणाचा भाग आहे, आणि नंतर जे पद येईल ते काय आहे, तो विशेष भाग आहे. चैतन्य आहे ना, त्याच्या संबंधाने तो व्यवहार होणार. त्या दृष्टीने चिंतन करताना मुख्य असणाऱ्या त्या चैतन्याला, साक्षी चैतन्याला मानलं, अंतःकरणाला विशेषण मानलं, आणि तसा प्रकार सिद्ध केला की जो जीवाच्या संबंधाचा आहे, की तेथून आपल्याला विशेषण, विशेष आणि विशिष्टाचं ज्ञान होतं, म्हणून तो संकेत केला. इथे कारण जे चैतन्याच्या संबंधाने सांगितलं जातं, मी चेतन आहे म्हणजे चैतन्य माझ्या ठिकाणी आहे, आणि त्या असणाऱ्या चैतन्याची संगती लावत असताना कारण जे दिलं जातं, सप्रमाण जे कारण दिलं जातं, त्या असणाऱ्या कारणाचा विचार करताना देहाकार परिणतेभ्यः, देहाकार हा परिणाम त्या चैतन्याच्या संबंधाने चैतन्यम उपजायते किण्वादिभ्यः मद शक्तिवत उदाहरणे दिलं, आणि प्रमाणे छांदोग्य बृहदारण्यकोपनिषदाचं दिलं, उदाहरणे दिलं, प्रमाणही दिलं, की जो प्रतिवादी वैदिक म्हणून पुढ्यात उपस्थित आहे त्याला तेही प्रमाण दिलं, उदाहरणे दिलं की असं असं होत आहे. म्हणून त्या असलेल्या देहाकार परिणामाला पावलेल्या या महाभूतांपासून चैतन्य निर्माण होतं. विशेष कोण झाला, श्रेष्ठ जो तो विशेष, मुख्य जो तो विशेष, कारण जो तो विशेष, की ज्याच्या असल्या विना विशिष्ट असा व्यवहार सिद्ध होणार नाही. चैतन्याचे आमच्या ठिकाणी जी चेतनता दिसते, ती चेतनता चार्वाकांच्या मताप्रमाणे जोपर्यंत देहाकार परिणाम नाही तोपर्यंत दिसणार नाही. कारण का व्यवस्थित एकत्रीकरणाची प्रक्रिया या देहाच्या ठिकाणी झाली, आणि ती प्रक्रिया बाहेर आम्हाला समाजात दिसत नाही, की जिथे स्वतंत्र पद्धतीत आप, तेज, वायू आणि पृथ्वी आहे, तिथे ती आम्हाला प्रक्रिया दिसत नाही. त्यामुळे तिथे देहाकार परिणाम नाही, तर तिथे कोणत्याही पद्धतीत चैतन्याचा उपज नाही, चैतन्य दिसणार नाही. जिथे चारही वस्तू, चारही महाभूत एकत्रित आहेत म्हणून काही बोलायला चालू होणार नाही. मग हे बोलायला चालू कुठे होतंय, जिथे देहाकार परिणाम झाला तिथे. जे मुख्य भाग काय झाला, चैतन्याच्या संबंधाने, चेतनतेच्या संबंधाने देहाकार परिणाम म्हणजे देह हा मुख्य भाग झाला. मग तो जर मुख्य भाग ठरतो तर विशेष भाग त्याला म्हणायचं का म्हणायचं नाही, म्हणता येतं की देह हा विशेष झाला. जर तो देह विशेष आहे तर त्या असणाऱ्या देहाच्या संबंधाने विचार करा, मी अमुक आहे असा जो व्यवहार, तो मी कृष आहे, मी स्थूल आहे, मी अंधा आहे, मी बहिरा आहे, मी बोलका आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, असा सगळा व्यवहार. हा व्यवहार कसा होतोय, विशिष्ट व्यवहार स्वतःच्या संबंधाचा, आणि त्याच्यामध्ये ज्ञानाची प्रक्रिया सुद्धा आहे, क्रियेची प्रक्रिया सुद्धा आहे. म्हणजे काय, जडा संबंधाने जडासारखी प्रक्रिया नाहीये. जड असता तर हा अनुभव आला नसता, स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञानही झालं नसतं. पण इथे होणारी ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा विचार केला तर मी अमुक आहे असं होणार ज्ञान, आणि त्या असणाऱ्या ज्ञानावरून त्या चेतनतेचा, त्या चैतन्याचा होणारा स्वीकार, आणि याच्यामध्ये विशेष भाग सापडला देह, तर विशिष्ट असणाऱ्या या व्यवहाराच्या सिद्धीसाठी लागतंय काय, विशेषण हवंय. विशेषही सापडतोय, विशिष्ट व्यवहाराचा अनुभवही येतोय की जो त्या विशेषणाच्या शिवाय येत नाही. मग विशेषण हवं. मग विशेषण काय आहे, जे चैतन्य त्या देहाकार परिणामाच्या मुळे उत्पन्न झालं ते चैतन्य तिथे विशेषणाच्या रूपात प्राप्त होतं. म्हणून सांगितलं गेलं तच्चैतन्य विशिष्टम देह एव आत्मा, मी आहे.
मी कोण मग कोण म्हणून समजता, या संबंधाने विचार करताना चार्वाक सांगतात चैतन्य विशिष्ट जो देह तो मी आहे. मग मीला तुम्ही काय म्हणता? आत्मा. मग आत्मा तो आहे. मग आत्म्याचं जे ज्ञान आहे व आत्म्याचं जे आरोपण आहे दुसऱ्या परिभाषेत ते कुठे व्हायला पाहिजे? चैतन्यात व्हायला पाहिजेत का देहात व्हायला पाहिजेत? इकडे जीवाच्या स्वरूपाचा विचार करताना जीवाचं मुख्य स्वरूप काय असं सांगताना विशेष्याकडे कोण गेलं का गेलं नाही? गेलं. साक्षी हे त्याचं स्वरूप समजलात का नाही? समजलात. का समजलात? विशेष आहे म्हणून समजलात. विशिष्ट जीव आहे. विशेषण अंतःकरणाचा विचार तिथे होणार नाही. विशेष्याकडे स्वरूपाचं कोण जातं? तर मग इकडे चैतन्य विशिष्ट देह असं म्हणत असताना जो देह तो विशेष ठरतोय कारण का तो कारण आहे. कशाला कारण आहे? चैतन्याच्या निर्मितीला. तिकडे साक्षी चैतन्य आहेच आहे बा, अधिष्ठान चैतन्य आहेच आहे. अंतःकरण हा उपाधी लागला वा हे विशेषण लागलं की जीव भावा साक्षी भावाची प्रतीती त्या व्यक्तीला येते असं चिंतन आहे. म्हणजे जे आहे आणि त्याच्या ठिकाणी जे प्रतीतीला येतं वा त्याचा स्वीकार करावा लागतो अशा असणाऱ्या अंतःकरणाला विशेषण मानलं. म्हणून त्याच्या ठिकाणी स्वरूपाचा कोणत्याही पद्धतीने विचार केला गेला. कुठे विचार? जो अस्तित्वाला आहे अशा असणाऱ्या साक्षीच्या ठिकाणी केला गेला. मग तो जो कोणता साक्षीचा प्रकार जो विशेषात येतो तो जर मुख्य स्वरूपात आम्हाला दिसतो तर त्या असणाऱ्या मुख्य स्वरूपाचा विचार करा आणि त्याच पद्धती तिकडे चिंतन करा. चैतन्य विशिष्ट देह म्हणजे मी असा जर विचार होतोय तर मी जो आत्मा मानला गेला, आत्मा जो समजता तो आत्मा विशेषण मानता की विशेष मानता? म्हणजे त्याचं जे चिंतन होणार आहे मुख्यतेने, मुख्य असलेली गोष्ट मी कृष आहे असं म्हणताना हा आत्मा नाही, मी स्थूल आहे हा आत्मा नाही, हे आत्म्याचं विशिष्ट ज्ञान आहे. आत्मा कोण आहे? इकडे जसं चिंतन होते तसंच इकडे करावं लागणार. विशिष्ट व्यवहाराचा विचार आत्म्याच्या ठिकाणी होत नाही. विशिष्ट व्यवहारात आत्मा आहे वा आत्मा आहे म्हणून विशिष्ट व्यवहार आहे असं उलट सुलट चिंतन करता येईल. मग जो आत्मा मानायचा म्हणजे काही अदृश्य पदार्थ मानायचा असा विचार नाहीये. स्वतःला मानायचे एवढाच विचार करा. स्वतःच्या अस्तित्वाची काहीतरी शोधक प्रक्रिया झाली एवढाच विचार करा की जी चार्वाकांच्या मताने आता आपण करतोय किंवा चार्वाक सांगताय आणि चार्वाक याच भाषेत सांगताय. म्हणजे असंही याच्यातून ऐकणार की असंही वाटू नये की वेदांताची भाषा घेतली आणि चार्वाक मग सांगायला लागले. असं नाहीये. ग्रंथ उघडून पाहायचा हीच भाषा आहे. उलट मी जे बोलतोय ते सोपं आहे कारण का हे चार्वाक आत्ताचे नाहीयेत. हे चार्वाक 700-800 वर्षापूर्वीचे आणि त्यांचं ते लेखन आहे. आणि हे चार्वाक आत्ता एवढे निर्बुद्धही नाहीये की तिथे वेळचे विद्वानच चार्वाक आहे. त्यामुळे कसं चिंतन आत्मा मानायचा. आत्मा तर लागेल. आत्मा म्हणजे कोण? मी एवढंच, दुसरं काही चिंतन नाही. बरे हे मेरी विवाद आहे. हा विवादास्पद मुद्दा नाही. आत्मा म्हणजे मी आहे का नाही म्हणून हा विवादाचा मुद्दा नाही. कोणतं दार्शनिकता आणता, कोणतं दर्शन आणता, कोणता व्यक्ती आणता की आत्मा म्हणजे मी नाही म्हणणारा? असा कोणताच व्यक्ती ही निर्विवाद आहे. विवादास्पद मुद्दा हा नाही. त्यामुळे आत्म्याचं चिंतन करावं लागेल. जीव जगत आणि ईश्वराचं चिंतन करता. जीवाचं करता म्हणजे कोणाचं करता? दुसऱ्या जीवाचं नाही. दुसरा तो जीव असेल किंवा अनंत असतील, एक असतील, काही असेल, जीवाचं चिंतन करता म्हणजे जीवाला सोडून तुम्ही आहेत का? जीवाचं चिंतन होतंय म्हणजे आत्म्याचं म्हणजे आपलं चिंतन होतंय. दुसरं कोणाचं चिंतन होणार? मग त्या दृष्टीने चिंतन करीत असताना आत्मा म्हणजे कोण समजावा, मी म्हणजे कोण समजावा? चैतन्य विशिष्ट देह एव आत्मा. चार्वाक म्हणतात चैतन्य विशिष्ट असा जो देह आहे त्याला मी आत्मा मानतो. म्हणजे
आत्म्याचा जो रोख आहे तो विशेषण रूप असलेल्या चैतन्याकडे गेला का विशेष रूप असलेल्या देहाकडे गेला, असा मला विचारायचा प्रश्न आहे. वा तो मुद्दा आहे. नाहीतर तुम्ही काही माना, आम्ही समजतो चैतन्य आत्मा आहे असं होणार नाही. विशेष असणारा जो देह की ज्याच्यामुळे चैतन्य जन्माला आला असं मत आहे. आणि असं उपनिषदिक वाक्य सुद्धा सांगितलं. मग त्या दृष्टीने विचार करताना चैतन्य म्हणजे आत्मा चार्वाकांच्या मताने सिद्धच होत नाही, तर काय सिद्ध होणार आहे? देह हाच आत्मा म्हणून सिद्ध होणार. मग आत्म्याचा उद्धार, आता पुढची प्रक्रिया. हा आत्मा सिद्ध झाला ना, देह हा आत्मा सिद्ध झाला म्हणून यांना म्हटलं काय, यांचा जो वाद आहे त्या वादाला म्हटलं काय, देहात्मवाद. देह हाच आत्मा आहे असा वाद, म्हणजे असं कथन करणं. आणि दुसऱ्या दृष्टीने याच चिंतन करत असताना अन्य काही टीकाकार म्हणतात हा स्वभाववाद आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा भाव म्हणजे असणं, अस्तित्वाचा वाद सांगणं, तेवढंच फक्त बोलणं, बाकीचं काही बोलणं. या दृष्टीने चिंतन करा. देहात्मवाद वा देह हाच आत्मा आहे, तर त्या आत्म्याचं ज्ञान कोणाला नाही? देहाचं ज्ञान नाही का? देहाचं ज्ञान आहे. जर देहाचं ज्ञान आहे तर त्या असणाऱ्या देहाच्या ज्ञानाच्या संबंधाने विचार केला तर आत्म्याचं ज्ञान नाही असं म्हणता येणार. आणि आत्म्याचं ज्ञान नाही आणि आत्म्याचं ज्ञान आहे असं असून सुखाधिकांची प्राप्ती आहे का? तुम्ही म्हणता आत्म्याचं ज्ञान झालं, वैदिक आत्म्याचं ज्ञान झालं की सुख प्राप्ती होते. आत्मा तर देह आहे, कळला, पुढे सुख आहे, कळत नाहीये सुखाचा विचार. म्हणून उपदेश केला जातो चार्वाकांकडून, यावजीवं सुखम जीवेत नास्ति मृत्युर्गोचरः भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हाच जर आत्मा आहे, देहच जर आत्मा आहे आणि हा देह मृत्यूचा विषय होणार आहे. का होणार आहे? महाभूतही संपणार आहेत, कधीतरी जड आहेत, प्रक्रिया संपणार आहे, ते जाणार आहे. आणि हा देह जर असा असेल, आत्मा असेल आणि देह संपणार असेल तर तो आत्मा सुद्धा संपणार आहे ना. नाही तरी चैतन्य उपजायते असं म्हणता, उत्पन्न होतो असं म्हणता, त्या अर्थी ते मानतात काय, हा विनाशाला जाणारच आहे अशी गोष्ट, विनाश ठरलेलाच आहे. अजून काय मानतात? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा हा भस्मीभूत देह झाला म्हणजे काय संपला? आत्माच संपला नाही यांचा. आणि जर आत्माच संपला, शिल्लक तो राहिला इतरांच्या मताप्रमाणे. जर आत्मा शिल्लक असेल, त्याच्याहून जर तो वेगळा असेल तर मग पुढची प्रक्रिया मानता येईल, देह बदलणं. इथे देहच आत्मा ठरतोय आणि तोच जर भस्मीभूत झाला तर आत्मा संपला. अन्य देह आणायचा कुठून? अन्य आत्मा आणायचा कुठून? आणता येत नाही. संपलेली गोष्ट आणायची कुठून? एक घट आहे, फोडला, तोच घट उत्पन्न करून दाखवा. होत नाही, कोणालाही करता येणार नाही. म्हणजे योग्याने करून दाखवलं तर नाही, फुटलेला घट नवीन केला, तोच घट कसा होईल? फुटला ना तो. कस काय काय झालं? त्या प्रध्वंसा भाव झाला. आणि नैयायिकांच्या मताप्रमाणे घटाचा प्रध्वंसा भाव झाला असता तो कसा आहे? साधी पण अनंत, म्हणजे त्याचा अंत होणार नाही. म्हणजे तो घट गेला तो गेलाच ना. ज्या अर्थी असं सांगितलंय म्हणजे काय होणार आहे? एकदा देह संपला की जो आत्मा आहे, चैतन्य विशिष्ट देह जो आत्मा, तो त्या देहासकट संपला. म्हणजे देह संपला, आत्मा संपला, पुन्हा कुठे? जर पुन्हा नाही म्हणजे काय म्हणायचंय? पुन्हा येणं जाणं नाही. याला तुम्ही काय म्हणता? संसार बंधातून सुटणं, किंवा दुसऱ्या पद्धतीत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं, याला काय म्हणता? मोक्ष. महाच मोक्ष आहे ना. पुन्हा उत्पत्तीच नाही. कसलीही प्रक्रिया लावली तर उत्पत्ती होणार नाही. कारण जो प्रकार सांगायचा आहे
ज्याला आत्मा मानायचे तो आत्मा इथं ठरतोय, देह आहे. आणि देह जर आत्मा मानला तर मृत्यू हाच मोक्ष आहे, हा सिद्धांत मानावाच लागतो, नाहीतर मग ते जुळणार नाही. आणि देह आत्मा मानून मृत्यू म्हणजे मोक्ष नाही असं समजला तर गणितात चुकलात असं होणार आहे. 2 अधिक 2 4च होणार आहे. पण 2 अधिक 2 5 म्हणणाऱ्या माणसाची जशी गती असावी तशी गती आहे की देह म्हणजे आत्मा आहे पण मृत्यू म्हणजे मोक्ष नाही. एक काहीतरी मानावं लागेल. एका सिद्धांताने चालू लागला की मग त्या सिद्धांतात समस्त उतरावं लागेल, नाहीतर मग ती गोष्ट कळणं शक्य नाही. सोपं आहे का? सोपं नाही. हे सोपं आहे ना, मानायचं काय राहिले, फक्त देह म्हणजे आत्मा आणि ते सुद्धा सिद्धांताने पटवून घेणं. आणि वाट कशाची बघायची? मोक्षासाठी, मरणाची. मृत्यू झाला म्हणजे मोक्ष झाला अशी वाट बघावी लागेल. चैतन्य विशिष्ट असणारा आत्मा जो देह वा चैतन्य विशिष्ट देह जो आत्मा, त्याच्या संबंधाने विचार करताना उद्धाराचा विचार करा. तुम्ही म्हणता आत्म्याचं ज्ञान झाले की परमसुख प्राप्त होते, धडधडीत आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला तुमच्या परमसुखाचा अनुभव येत नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? ते बसल्या जागी मिळणारं सुख नाही, ते मिळवावं लागणारं सुख आहे. म्हणून जोपर्यंत मृत्यू होणार नाही, मृत्यू येत नाही, तोपर्यंत काय करा? तोपर्यंत सुखाचा वा सुखप्राप्तीच्या उपायांचा, सुखाचाच मार्ग प्रशस्त करा, सुखच भोगा. यावत जीवन सुखम जीवे, सुखाने जगा, दुसरं काही करू नका. सुखाने जगा म्हटल्यानंतर सुख कशात आहे? प्रश्न आहे. डॉक्टरनी सांगितलं पथ्याने राहा. काय पथ्य विचारावं लागेल ना, तर त्यांनी प्रत्येक रोगाची पथ्य निरनिराळी. कोणता रोग झालाय कोणाला माहिती, बरं कळला तरी आपल्याला कुठं माहिती असते त्याची पथ्य काय म्हणून. फार फार सर्वसामान्य आणि साधारण विषय झालेला डायबिटीज आहे. आता त्याला दोष मानायचं नाही एवढंच राहील, कारण का जवळजवळ सगळ्यांना झाला. आणि शास्त्रकारांचं मत आहे जी गोष्ट सर्वसामान्यांना सगळ्यांनाच प्राप्त होते तिला दोष म्हणावं कुणी? भूक सगळ्यांनाच लागते, दोष आहे, पण तिला दोष म्हणता कसं? सगळ्यांनाच लागते ना. झोप सगळ्यांनाच लागते, दोष म्हणता कसं? मग तसा आता डायबिटीज झालाय, त्याला दोष म्हणायचं राहील नाही, फक्त सगळ्यांनाच व्हायला. त्याचं पथ्य ठाऊक असेल, पण अन्य काही गोष्टी झाल्या तर पथ्य ठाऊक नाही. मग सुखाचा विचार एक तसाच आहे. सुखाने जगा म्हणजे सुख म्हणजे काय, कशात सुख मानावं, कुठून सुख आणावं, त्याचाही विचार सांगावा लागेल. देहातिरिक्त आत्मनी प्रमाणा भावा, जो देह आम्ही सांगतो त्याच्या असलेल्या सुखासाठीचा हा सगळा विचार आहे. आणि तोच देह आम्ही आत्मा मानतो. का मानतो? इतर प्रमाणांचा अभाव आहे म्हणून आम्ही मानतो. कोणतेही प्रमाण इथं चालणार नाही. देहातिरिक्त आत्मा असतो या प्रमाणाचा अभाव आहे. दुसरं काही सांगता येणार नाही. दुसरी कोणतीही गोष्ट सांगता येत नाही. समजा तुम्ही मानू लागला दुसरी प्रमाण आहेत म्हणून, तर आम्ही प्रत्यक्षच प्रमाण मानतो, दुसरं काही आम्ही प्रमाण मानित नाही. का मानित नाही याचा विचार थोड्याशा वेळाने करायचा. पहिल्यांदा एवढं वाक्य सांगून उद्देश ग्रंथाप्रमाणे आता विचार. पहिल्यांदा सगळं कथन करणं अमुक 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 आहे. नैयायिकांची पद्धती सुद्धा अशीच आहे ना, किंवा वैशेषिकांची पद्धती अशीच आहे. उद्देश ग्रंथ म्हणजे काय? तर जे आम्ही मानलंय, जे पदार्थ, मग ते 7 असतील 16 असतील, काय जे त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे जेवढे आम्ही मानले तेवढे आम्ही सगळे सांगितले. मग त्यांची आम्ही लक्षण करू, मग त्याला म्हणा लक्षण ग्रंथ. द्रव्य गुण कर्म सामान्य समवाय विशेष अभाव सप्त पदार्थ हा असं म्हटलं. हा काय? उद्देश ग्रंथ.
आता द्रव्य म्हणजे काय असं म्हणलं, आता याच्यातनं द्रव्य काही कळत नाही, गुण काही कळत नाही, कर्म काही कळत नाही, फक्त नावं कळली, अमुक 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 आहे, सप्त पदार्थ हा हे 7 पदार्थ आहेत असं कळलं. म्हणजे इथे उद्घोषणा झाली, याला म्हणा उद्देश ग्रंथ. ग्रंथ म्हणजे ग्रथित केले, एका ठिकाणी आणला असा त्याचा अर्थ. ग्रंथ म्हणलं की लगेच 200-400 पानाचं पुस्तकच पुढ्यात आलं पाहिजे असं काही. ते ग्रथित केले, एकत्रित आणले. त्याच्या पुढे जाऊन इथे कळत नाही काय आहे, असं का म्हणजे काय हे कळत नाही. मग पुढे जाऊन लक्षण ग्रंथाचा विचार होतो की द्रव्य म्हणजे काय, असा सगळा विचार नैयायिकांच्या परिभाषेत करता येतो. वैशेषिकांमध्ये सुद्धा असा विचार करता येईल. तिथे ती स्पष्ट रूपाने प्रक्रिया दिसते. तसं इथे ते म्हणताय, जर अन्य काही प्रमाण असेल असं तुम्ही सांगताल तर आम्ही अन्य प्रमाण मानित नाही. आम्ही केवळ प्रत्यक्ष एक प्रमाणवादितया अनुमानादेहे अनंगीकारेण प्रामाण्याभावात, प्रत्यक्षाहून इतर असणाऱ्या प्रमाणांचा आम्ही स्वीकार करीत नाही, त्याला आम्ही प्रामाण्य मानित नाही. मग अनुमान वगैरे इत्यादी अनुमान उपमान शब्द आणि काही विशिष्ट असणाऱ्या मतांप्रमाणे अर्थापत्ती बरोबर आणि अनुपलब्धी अशी 6 प्रमाण किंवा अजून पुढे ऐतिह्य वगैरे अशी काही प्रमाण ते आम्ही इथे मानित नाही. का मानित नाही? आम्ही प्रत्यक्षच मानतो, दुसरं आम्ही मानित नाही. असं का मानता याचा विचार पुढे करतात. आता देहाचा विचार आला तर लागलीच एवढं निराकरण त्याचं करतात आणि देहाच्या संबंधाने सौख्याचा विचार करतात. अंगनाद्यालिंगनादिजन्यम सुखमेव पुरुषार्थः, सुरुवातीला पुरुषार्थाचा विचार केला आणि पुरुषार्थ म्हणजे सुख आहे. सुखाची व्याख्या काय? पुरुषार्थ असा त्यांचा अर्थ आहे. पण पुरुषार्थ कोणते मानले तर पारमार्थिक वा पारलौकिक असे पुरुषार्थ आम्ही मानित नाही. मग पारलौकिक पुरुषार्थ कोणते? चतुर्विध पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातले लौकिक पुरुषार्थ काय आहेत? काम अर्थ हे 2 पुरुषार्थ लौकिक आहेत. धनसंपत्ती ऐश्वर्यादी प्राप्त करणं अर्थ प्रक्रियेत आलं आणि काम म्हणजे इच्छा पूर्ती करणं. मग स्त्री पुरुष संबंधी, पुरुष स्त्री संबंधी असा त्याचा स्वच्छ अर्थ. मुख्य अर्थ इच्छा जरी असला तरी इच्छा ती अर्थामध्ये सुद्धा प्रविष्ट होऊ शकते. मग स्वतंत्र रीतीने काम का सांगितला तर याच्यासाठी सांगितलं. त्यामुळे या 2 असलेल्या प्रक्रिया अर्थ आणि काम या लौकिक पुरुषार्थात येतात, म्हणजे या पुरुषार्थात येतात, इथल्या असलेल्या व्यवहारात येतात. आणि पारलौकिकता म्हणजे काय की जे केलं असता जे काही निर्माण होते ते कळतच नाही. म्हणजे काय निर्माण झाले हे आम्हाला समजतच नाही. मी आता उद्योग केला, पैसे हातात पडले, दृष्ट फल प्राप्त झालं, लगेच कळतंय. स्त्री संगादी झाला की जे सुख प्राप्त होते दृष्ट आहे, समोर आहे. महालौकिकतेचा प्रकार आणि अलौकिकतेचा प्रकार म्हणजे काय? काय मी कर्म केल्यानंतर काय निपजलंय ते मला कळलंच नाही, ठाऊकच होत नाही. का ठाऊक होत नाही? त्याचा विचारच प्रत्यक्षात येत नाही ना. जे जे म्हणून प्रत्यक्ष योग्य असतं ते तेच प्रत्यक्षाने कळतं. जसं की प्रत्यक्ष योग्यता घटाच्या ठिकाणी, या समोरच्या खांबाच्या ठिकाणी खांब कळला, रूपाच्या संबंधाने खांब कळला आणि वायूचं रूप डोळ्याने कळणार आहे. प्रत्यक्ष योग्यताच नाही ना रूपाच्या ठिकाणी, रूपाच्या संबंधाने वायूच्या ठिकाणी. का वायूच्या ठिकाणी रूप म्हणून काही सांगता येत, काही आकार उकार तसा सांगता येणार. त्याच्यामुळे प्रत्यक्ष योग्यता त्याला देता येत नाही. आणि प्रत्यक्ष योग्य नाही तर मग प्रत्यक्ष तसं रूपाच्या संबंधाने त्या वायूचं ज्ञान होणार नाही. पण जे जे प्रत्यक्ष योग्य आहे ते तेच प्रत्यक्षाने कळतं, अन्य कळणार नाही. आणि लौकिकतेमध्ये प्रत्यक्षता सर्वत्र आहे, जशाला तशी आहे. त्यामुळे त्याचं तसं ज्ञान होतं. आणि जो धर्म
म्हणजे पुरुषार्थ नावाचा धर्म, त्या असणाऱ्या धर्माचा विचार केला तर पारलौकिकता वा अलौकिकता त्याला का देता, तर तिथे कर्म आणि अकर्माचा विचार मांडला. कर्म केला तर धर्माची प्राप्ती होते, पुण्याची प्राप्ती होते, मग सुख होत परंपरा. अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म केला, अधर्म उत्पन्न होतो, पाप उत्पन्न होतं आणि मग दुःखाची प्राप्ती होते. तो धर्म जे काही मी कर्म वा अकर्म करेन, ते कर्म वा अकर्म केल्यानंतर हे जे निर्माण होणारे पाप आणि पुण्य हे कोणाला दिसले आजपर्यंत? मी अमुक अमुक कार्य केलं आणि अमुक पद्धतीचं पुण्य निर्माण झालं, हे दिसलं कधी? कोणी पाहिले का? दिसलंच. मग पुण्य कळलं नाही, पाप कळलं नाही म्हणजे का? प्रत्यक्ष योग्य नाहीतच ना. मग कळतील कसे? त्यांना आकार उकार कुठे? म्हणजे काय झाले? ते लौकिकात आले का? ते लौकिकात आले नाही. मग लौकिकात जे येत नाही, पारलौकिकात जे येतात असलेला आम्ही का मानू? दिसतं ते मानतो आम्ही, फक्त नाही दिसलं तर मानावं का? असा विचार त्यांचा. चार्वाक असं मानतात, आत्मा सुद्धा दिसतोय म्हणून मानतायत, हा विशेष आहे त्यांचा. नाहीतर आत्म्याशी देणं घेणं नाही. आत्मा दिसतो आणि मग मानला कसा? देह दिसतो का? दिसत नाही. मग चैतन्य विशिष्ट देह हाच आत्मा आहे म्हणजे मानलं काय? आत्मा दिसतोय, प्रत्यक्ष आहे, नेत्रेंद्रियद्वारा ज्ञानेंद्रियद्वारा कळतोय. कोण? तो चैतन्य विशिष्ट देह, तो कळतो म्हणून मानतो. त्या दृष्टीचं हे चिंतन, म्हणून आत्मा मानला. नाहीतरी आत्मा तसा मानलाच नसता. देह मानला म्हणजेच आत्मा मानला आणि तो प्रत्यक्ष दिसतो म्हणून मानला. मग याच्या पुढे जाऊन अन्याची कोणाचीही जास्ती तशी किंमत नाही असं माना की आत्मा दिसतो म्हणून मानता, तर आत्म्यापुढे धर्म आणि अधर्म कोणी नाही. हेही निर्विवाद आहे पुन्हा. की आत्म्यापुढे धर्म नेऊन बसवता का अधर्म नेऊन बसवता? आत्म्यापुढे कुणी कशालाच मानायला तयार नाही, कुणी कोणताही मतवादी असला तरी. हा आत्माच मानतात प्रत्यक्ष देव. मग धर्म आणि असा पुरुषार्थ अलौकिक आहे, दिसत नाही, तर तो मानायचा का? आम्ही मानित नाही, कारण का प्रत्यक्ष नाही. मग मोक्ष तो तरी का मानावा? तुम्ही जसा सांगता तो तरी आम्ही का मानावा? मानणार नाही. बर, तुमचा मोक्ष जो सांगता तो प्रयत्न साध्य, प्रयत्न करावा लागते, काहीतरी प्राप्त करून घ्यावं लागतं. ज्ञान अज्ञान अशी चौकट आहे. अज्ञान घालवा, ज्ञान मिळवा, मग मोक्ष प्राप्त होणार अशी चौकट आहे. आमचा मोक्ष तसा नाही. आम्ही मोक्ष मानू, पण कसला मोक्ष मानू? मृत्यूत मोक्ष मानतो. मग प्रयत्नाची काय गरज आहे? आपसुका प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा विचार आम्ही पुरुषार्थ म्हणून करत नाही. पुरुषार्थामध्ये क्रिया आहे, आम्ही काहीतरी मिळवतो असा सगळा प्रकार आहे. जी घर बसल्या मिळणारी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी पुरुषार्थ कोणीतरी केलाय असं मत आमचं नाही. म्हणून मोक्षाला पुरुषार्थ आम्ही मानित नाही, पण मोक्ष मानतो. मृत्यूत होणारच आहे. मग मानले किती पुरुषार्थ? दोन पुरुषार्थ मानले, अर्थ आणि काम. या दोन असलेल्या पुरुषार्थाच्या दृष्टीने जे जे म्हणून काही असेल ते ते सगळं सुख आहे असा विचार करा. मग त्याचं स्वरूप थोडं सांगितलं. अंगनाद्यालिंगनादिजन्यम सुखमेव पुरुषार्थः. एक नीतिशास्त्राचा अंगीकार करतात आणि एक कामशास्त्राचा अंगीकार करतात. आणि मुख्यत्वानी गोष्ट सांगतात की स्त्रिया पुत्रादींचं जे आलिंगन आहे तोच सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे आणि त्यानेच प्राप्त होणार हे सुख आहे. देह आहे, देह मुख्य ठरला, देह सर्वथैव ठरला, तर त्या देहाच्या संबंधाने ज्या भावभावना स्वभावतः प्राप्त होतात
त्या असणाऱ्या भावभावनेची पूर्तता करणं गरजेचं आहे का गरजेचं नाही? योग्य का योग्य नाही? जो मुख्य भाग आहे, जो विशेष भाग आहे, चार्वाकांच्या मताप्रमाणे देह मुख्य आहे, तर त्या असणाऱ्या देहाच्या दृष्टीने त्याच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या स्वाभाविक भावभावना निर्माण केलेत असं स्वाभाविक भावभावना त्यांची होणारी ही पूर्ती, ती पूर्ती योग्य मानायची की अयोग्य मानायची? अयोग्य कशी ठरू शकते? अयोग्य होणार नाही. आत्म्याला कळतं का कळत नाही? विचार दुसऱ्या पद्धतीत करा. आत्म्याला कळतं का कळत नाही? भूक लागली ते कुणाला कळतं? मला कळलं. विशिष्ट व्यवहार देहाकडून कळलं का कुणाकडून कळलं? आता पूर्ती करणं योग्य की अयोग्य? आहे देहाने मागितले आम्ही देणार नाही, आम्हाला कुठे लागली असं होत नसतं. पूर्ती कशाकडून करतात? पूर्ती करणं योग्य होईल का होणार नाही? होणार निश्चित आहे. स्वाभाविक वेग आहे. म्हणजे त्याची जी अर्चना आहे दुसऱ्या परिभाषेत सांगतो, इथली वगळून सांगतो आपल्याला समजून यावी म्हणून. शंकराचार्य काय म्हणतात? आत्मानुसंधान करत राहा, करत राहा. म्हणजे काय करा? आत्म्याकडे पाहत राहा, आत्मा कसा याचं चिंतन करत राहा. दुसरी परिभाषा काय होईल याच्या संबंधाने? त्यांचं तेच मत घेतलं तर आत्म्याच्या संबंधाने विचार करा. मग आत्मा आमचा बोलतोय, तुमचा बोलत नाही, काही त्रास येईल, भांडण झाली असतील तुमची त्यांची, त्यामुळे बोलत नसेल. आमचा बोलतोय की मला आता भूक लागली, मला आता तहान लागली, मला आता स्त्री पुरुष इच्छा आहे, असं बोलतोय. मग आता तुम्ही अनुसंधान म्हणलं, आम्ही तेच म्हणतोय ना, त्या आत्म्याची पूर्ती करा. त्याला इच्छा निर्माण झाली, द्या त्याला त्याची सवय, काय बिघडत? मग त्याच्यासाठी वाटेल ते आम्ही करू. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने चिंतन पहा. भगवंतासाठी भक्त काय करीत नाही, वाटेल ते करतो. ते कुणी उत्तर भारतामध्ये देवी भक्त होते. काय त्या भगवतीला वाटलं आणि तिने सांगितलं तुझं शिर मला कापून दे. भक्त होता, शिर कापून ठेवलं. आता तिने पुनरुज्जीवित केला हा भाग निराळा, पण जी गोष्ट होऊ शकत नाही वा सामान्य रीतीने कोणी करणार नाही अशा वस्तूची मागणी होते का होत नाही? होते. करतात का करत नाहीत हा मुख्य मुद्दा आहे आपला. केली का केली नाही? केली. मग तुमच्यासाठी ते मुख्य होते म्हणून केली. मग तो विचार स्वतंत्र. इथे आत्मा म्हणजे देह आहे. मग त्या असलेल्या देहासाठी, त्या आत्म्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करणार नाही, काय करू नये असं म्हणता? कोणती मर्यादा आम्हाला घालता? मर्यादा घालता येईल का? घालता येणार नाही. त्याही दृष्टीने चिंतन लागू होणार. मग त्याची इच्छा जर ती असेल, स्वाभाविकता सर्व असलेल्या मनुष्याच्या संबंधाने विचारात घेतली तर सुखाचा विचार एवढ्याच पद्धतीत होणार. अन्य त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या त्याच्या अनुकूलतेप्रमाणे वेगवेगळी सुख असतील, पण समसमान सुखाचा विचार केला तर प्रापंचिकाचा, तर हा विचार आहे. म्हणजे एकसारखी सुखांचा विचार असा आहे. मग त्या दृष्टीने विचार केला तर अंगनादी आलिंगन सुखमेव पुरुषार्थ. पण त्याची इच्छा आहे तर मग ती पूर्ती करणं हा पुरुषार्थ आम्ही समजतो. आणि पुरुषार्थामध्ये न्यूनता आम्ही अजिबात आणत आणि आणूही नाही, नाहीतर तो पुरुषार्थ कसा ठरेल? त्या दृष्टीने असं हे सुख आहे आणि त्या सुखाच्या प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करा असं सांगणं. त्याच्यावर जे पूर्व पक्षी यांचे पूर्व पक्षी, चार्वाकांचे पूर्व पक्षी, आता चार्वाक हे उत्तर पक्षी होत आहेत आणि त्यांना जे प्रश्न विचारणारे आहेत वा मतांना जे काही ताडून पाहण्याचा प्रयत्न करणारे ते पूर्व पक्षी असा विचार करा. आणि ते काय म्हणतायत? नच अस्य दुःख संभिन्नतया पुरुषार्थत्वमेव नास्ति इति मंतव्यम. जे तुम्ही सुख सुख म्हणून सांगता ते सगळं असलेलं सुख दुःखाला सोडू नये का? तुम्ही तर सुरुवातीला घोषणा केली होती की सुख हवंय, दुःख नाश हवाय.
आणि असं तुम्ही जे सुख सांगता ते सुख दुःखाला सोडून राहतंय का दुःखाशी एकरूप होऊनच आहे, दुःखाला घेऊनच आहे सोबत? मग असं सुखच कोणतं नाही की जे तुम्हाला हवंय की जे दुःखाला सोडून आहे. असं नाही, पैसे मिळाले आनंद आहे, गेले तर दुःख आहे, संपले तर दुःख आहे, नोट आहे जळल्या तर दुःख आहे, चोरीला गेले तर दुःख आहे, विनाटाई खर्च झाले तर दुःख आहे, एक मिळालं तर सुख आहे. सुभाषित सुद्धा तसं सांग की धनाची प्राप्ती करणं एवढंच सुख आहे, पण धन प्राप्तीच्या पेक्षा संकट त्या धनाचं जास्ती की त्याचं रक्षण करणं. कारण का नानाविध वाटा आहे, पाणी मुरायला वाटा कमी, धनाला जायला जास्ती. नाहीतरी महालक्ष्मीचं सुद्धा वचन आहे की दान स्वतःच्या असणारे उपभोगात खर्च हा जर त्या व्यक्तीने आणि धर्मकार्य यामध्ये जर धनाचा व्यय नाही केला तर मी आपसुद्धा जिथे आहे तिथे संपून जातो. म्हणजे उलट अजून काही न करता धन संपायची प्रक्रिया तिने घालवली. म्हणजे दुःख संपतं का? दुःख नाही असं सुख आहे का? पूर्वपक्षी म्हणतात असं सुख नाही, आणि तुम्ही म्हणता की आम्हाला हेच सुख आहे म्हणून. या सुखात सुद्धा दुःख आहे की स्त्री प्राप्त झाली मृत झाली तर, म्हणजे तुमच्या दृष्टीने पूर्वपक्षी आता म्हणतात तुमच्या दृष्टीने जर तिचा मोक्ष झाला तर तिच्या मोक्षात तुम्हाला आनंद आहे का? आनंद होणार आहे का? दुःख झालं ना, वियोग झाला, संपला, बाजूला झाला, वियोग झाला, आनंद आहे? आनंद नाही, दुःख प्राप्त होणार. मग दुःख संबंध रहित असं कोणतंच तुम्हाला सुख आहे असं मानता येणार नाही. त्याच्यावर चार भाग उत्तर देतात. ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला असं म्हणायचंय की तद्यथा मत्स्यार्थी सशल्कान सकंटकान मत्स्यानुपाद्यते स यावात आदेयम तावदादाय निवर्तते यथा वा धान्यार्थी सपलालानि धान्यानि आहरति स यावादादेयम तावदादाय निवर्तते तस्मात् दुःख भयात् नानुकूल वेदनीयम सुखम त्यक्तुम उचितम. चार वाक उत्तर दे. आणि चार वाक असं म्हणतात की एखादा पशु आहे आणि त्या पशुला मांस भक्षणाची इच्छा झाली, मांजर वगैरे इत्यादी व्याघ्र वगैरे पशु, त्यांना मांस भक्षणाची इच्छा झाली. म्हणजे काय करणार? दुसऱ्या प्राण्याला फाडणार. बरोबर, खाणार काय? मांस खाणार, मांसल भाग खाणार का हाडही खातात? म्हणजे ते दुःख आहे त्याच्यात. तेवढं टाकून जेवढा सुखाचा भाग आहे तेवढा घेतला का? घेतला नाही. घेतला. तुपात माशी पडली, काय करता? तूप टाकून देता का माशी उचलून टाकता? काय करता? काय तेवढं चुरून टाकून द्यावं लागतं. म्हणजे घेतलं काय तुम्ही? दुःख. असे ना का दुःख? आम्ही कुठे म्हणतोय दुःख नाही म्हणून? असेल दुःख. आम्ही म्हणतोय काय? सुखच घे, दुःख जाऊ दे, टाकून दे. टाकून द्यायचा विचार करावा लागेल ना. मग तेवढं टाक बाजू. मग जे काही शल्क वगैरे कंटक वगैरे जे असतील ते त्याच्यात तो टाकतो आणि मांसल भागाचा स्वीकार करतो. वा जे मनुष्य धान्यार्थे, धान्य हवे ते मनुष्य काय करतात? ते साळी सहित भात वगैरे सगळे, मग आता भात पाहिजे पण साळी सकट आहे, मग टाकून द्या, भातच टाकून द्या, तांदूळ घ्यायचाच नाही कारण साळ आहे का? असा विचार होतो का? साळ काढून घेता. बरोबर, साळ काढून घेता ना. मग साळ दुःख आहे असं समजा, तिला टाकला आणि सुखाचा भाग घेतला, काय हरकत आहे? म्हणजे दुःख टाकलं जाईल आणि त्याच्या संबंधाने हा सगळा विचार करता येईल. दुसऱ्या संबंधाने विचार करतात. नहि मृगा संती इति शालयो नोप्यन्ते नहि भिक्षुकाः संती इति स्थाल्यो नाधिश्रियन्ते. पुढे जाऊन ते म्हणतात हरिण वगैरे इत्यादी शेताने वगैरे असतात, ते धान्य खातात, म्हणून भीतीने तुम्ही शेतीच करत नाही का? करता ना शेती, दुःख आहे ना ते खातात म्हणून, पण शेतीच करत नाही का? करतात.
भिक्षुक वगैरे दरवाजात येतात म्हणून अन्न शिजवायचं सोडता का? ते मागतील, आपल्याला द्यावं लागेल म्हणजे अन्न शिजवायचं सोडता का? अन्न शिजवताच ना. चोर राज्यात आहेत म्हणजे धन मिळवायचं सोडता का? ते चोरून नेईल म्हणजे दुःख होईल नाही. म्हणजे काय करता? दुःखाचा भाग टाकून सुखाचा स्वीकार तुम्ही करता, त्या पद्धतीत वागा. हा चार्वाकांचा विवेक आहे. चार्वाक असं म्हणताय. आणि ही होणारी व्यावहारिक प्रक्रिया सुद्धा आहे. अशीच प्रक्रिया होती. याच्या विना दुसरी प्रक्रिया होत नाही. कारण का हे स्वाभाविकतेनुसार निर्माण झालेलं मत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये विचार स्वाभाविकतेचाच जास्त आहे, दुसरा विचार नाही. त्या दृष्टीने सगळा विचार होतो. त्याज्यम सुखम विषय संगम जन्म पुंसा दुःखोपसृष्टमिति मूर्ख विचारणैषा गृहीन जिहासति शीतोत्तम तंडुलाढ्या को नाम भुस्तुषकणोपहितान हितार्थी इति असं म्हणलं की ज्याचा अर्थ आता आपण पाहिला. ते वाटून घेतले जातात, वाटून कांडून घेतले जातात. साळी वगैरे काढल्या जातात आणि मग त्याच्यातून तांदूळ घेतला जातो आणि वरचा सगळा भाग तो टाकला जातो. मी अशा प्रकारची असणारी सगळी इच्छा असल्या कारणानं आम्ही काय म्हणतो, हे सुख आहे. हे कामशास्त्रानुसार आहे, अर्थशास्त्रानुसार म्हणजे नीतिशास्त्रानुसार आहे. मग त्या असणाऱ्या सुखाच्या संबंधाने विचार करा म्हणून आम्ही पारलौकिक सुख मानित नाही. शंका वैदिक निर्माण करतात. काय शंका आहे तेवढं पाहिजे. जर पारलौकिक सुख नसेलच ननु म्हणजे शंका. आता पारलौकिक सुखाभावे पारलौकिक सुखाचा अभावच असेल तर भरपूर द्रव्य धन वेळ आयुष्य देह झिजवून खर्चून अनेक वैदिक लोक यज्ञ करतात. ते कशासाठी करतात? पारलौकिक सुख आहे म्हणूनच करत असतील ना. आणि बरं करणारे कोण आहेत? विद्यावृद्ध आहेत. म्हणजे कोण आहेत? विद्वान लोक आहेत. विद्यावृद्ध म्हणजे ज्यांची पत्नी विद्यावृद्ध झाली असा अर्थ नाही, किंवा ज्यांची मुलगी वृद्ध झाली असाही अर्थ नाही, किंवा ज्यांची विद्या कमकुवत झाली असाही अर्थ नाही. म्हणजे साठी बुद्धी नाठी असा प्रकार नाही, कमी झाले तसा विचार नाही. मग काय विचार आहे? विद्येने वृद्ध झाले म्हणजे आता ते परिपक्व असले, त्यांच्या ठिकाणचा विवेक त्यांचा ज्ञान हा मोठा आहे असा सगळा विचार. मग ते जे विद्यावृद्धाः कथम प्रवर्तिष्यन्ते, का ते प्रवृत्त होतात? जर असं असेल तर त्याचं उत्तर चार्वाक देणार आहे. काय उत्तर आहे हे आपल्याला पाहायचे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु मुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.